विजय असो. परत या बाबासाहेब, परत या. जरा बाहेर आहे मी बाहेर आहे विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. दलितांचे कैवारी, पीडितांचे कैवारी, वंचितांचे कैवारी बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. सगळ्यांचं मार्गदर्शन होतं की व्हिडिओ जायचं काही. आज आपल्या या ठिकाणी निर्भीक क्रेडिट सोसायटीच्या पॅन्डलमध्ये आपण डोर, चांभार आणि होलार या सर्व समाजाला आपण या ठिकाणी हे केलं होतं आमंत्रित की बाबा आज या आणि ज्या बाबासाहेबांच्या सर्व आज महापरिनिर्वाण स्थिती अभिवादन करण्यासाठी आलं पाहिजे. तरी दिवसभरात आपण सगळ्याला वेळ दिला. सकाळी 10 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत कधी पण येऊ शकतो. तर या ठिकाणी आज आपले राजेश खंदारे साहेब, नरसिंग गावडे साहेब, परत आमचे ॲडव्होकेट राशीरहून आले आहेत, नगर जिल्ह्यामधून अहिल्यानगरमधून आले आहेत. सर्व तर सर्वांचं आभारचं कोणाचं मानत नाही आज, कारण आपण या ठिकाणी काय उपकारासाठी आलो नाही. आपली जबाबदारी. तर खंदारे साहेब 2 शब्द बोला थोडंसं. विकास संस्थेच्या माध्यमातून धारावीमध्ये दलितांची एक शाळा आपण चालवतो गेले 55 वर्षापासून. त्याच माध्यमातून शिकवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून घडतंयच. पण त्यांचा पुढचा उपक्रम बाबासाहेबांची जी महत्त्वाकांक्षा होती की शिकार संघटित व्हा, तर संघटित होण्यासाठी म्हणून आपण या ठिकाणी आज इथे करतो की जो दलित समाज आहे, जो विखुरलेला समाज आहे, त्याला संघटित करण्याचं काम महाराष्ट्रभर फिरून आदरणीय इंगोले साहेब सातत्याने करतायत. त्यांना त्या कामासाठी देखील थोडे शुभेच्छा देतो. संघर्ष करा, तो संघर्ष योद्धा आहेच, त्याबद्दल किती शंका नाही. कुठल्याही गोष्टीवरती अख्ख्या देशभरात ज्या वेळेला दलितांवरती अन्याय झालेली घटना घडते, अशी घटना कळलेल्या मिनिटाला हा माणूस त्या ठिकाणी पोचलेला असतो. तिथे संघर्ष करण्यासाठी रस्त्यावर उतरून त्या लोकांना न्याय देण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आज आपण सर्व समाज बांधव डोळ्यांनी बघतोय. मी ह्या तिन्ही कामासाठी, भविष्याच्या त्यांच्या तिन्ही कामासाठी असंच त्यांचं काम सातत्याने चालू राहावं. या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांनाही मी शुभेच्छा देतो की असंच बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांचे जे संदेश आहेत ते संदेश आपल्याला संपूर्ण तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सर्वजण या दिवशी करण्याची शपथ या ठिकाणी घेतो. आणि आपल्या सर्वांना पुनश्च महापरिनिर्वाण दिनानिमित्त मानवंदना बाबासाहेबांना देतो आणि तिथेच आपल्या सर्वांची. जय हिंद, जय भीम, धन्यवाद. सर्वांना जय भीम, जय कक्कया. जवळ घ्या, आवाज येतो. आम्ही आज चैत्यभूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त इथं अभिवादन करण्यासाठी आलो होतो. तर फिरताच आम्ही पुस्तकं खरेदी करत होतो आणि सगळे वकील मित्र सगळे सोबत आलो होतो. फिरताना आपल्या भोर समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय परशुरामजी इंगोले साहेब यांची भेट झाली व भेटीनिमित्त त्यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी एक अतिशय स्तुत्य असा उपक्रम राबवला की ढोर समाज, होलार समाज व चर्मकार समाज या तिन्ही समाजाला एकत्र येऊन बाबासाहेबांचे जे ऋण आहे ते फेडण्यासाठी किंवा एक आदर म्हणून देण्यासाठी चैत्यभूमीला येऊन मानवंदना दिली पाहिजे. तसेच त्यांनी आणखी एक गोष्ट सांगितली की त्यांनी कशी शक्ती काय चालू केलं का निर्मिक आर्थिक महासत्ता ह्या निमित्तानं महाराष्ट्रभर फिरून प्रत्येक दलितांच्या घरी जाऊन एक जनजागृती करण्याचा एक असा एक उपक्रम चालू केला आहे. त्याचबरोबर खंदारे साहेबांनी आपल्याला आत्ता सांगितलं आहे की तो किती व्यापक आणि चांगला संकल्प आहे. या अशा सुंदर अशा संकल्पनेला मी ॲडव्होकेट प्रवीण संजय शिंदे, कर्जत राशील, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर येथून
शुभेच्छा देतो व त्यांच्या संकल्पात मलाही कुठेतरी खारीचा वाटा उचलायला मिळावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि खूप खूप शुभेच्छा. जय रखमे साहेब, आपण शिवाजी पार्कला आपल्या या संस्थेला भेट दिली याच्याबद्दल आपलं काय काय म्हणाल आपलं, म्हणजे किंवा आज बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवसानिमित्त आपण या ठिकाणी आज मानवंदना देण्यासाठी आलेला आहात. सर्वप्रथम जय भीम, जय रविदास. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिवस आहे. त्याबद्दल इथे जमलेले सर्व भीम सैनिकांना माझा जय भीम. आज या दिवशी प्रचंड गर्दी असल्यामुळे तमाम भीम सैनिकांना बरीचशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. काही ठिकाणी भोजनालयाची व्यवस्था केलेली आहे, काही ठिकाणी पाणी वाटपचे, काही जे चहा नाश्ता वगैरे भरपूर काही सोयी उपलब्ध करून दिल्याबद्दल तमाम भीम सैनिकांना संत शिरोमणी रविदास महाराज युवा प्रतिष्ठानतर्फे अभिवादन करतो. जय भीम.